हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं बघा ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. याआधी आपण बघितलं होतं की सायमल्टेनियस इक्वेशनला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी 4 वेगवेगळ्या मेथड बघितल्या. आज आपल्याला बघायचं बघा त्याचं ऍप्लिकेशन नेमकं काय आहे, ज्याच्यावर आधारित बघा आपली प्रॅक्टिस सेट 1.5 असणार आहेत आणि ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारल्या जातात, वर्ड प्रॉब्लेम विचारल्या जातात. मग हे वर्ड प्रॉब्लेम नेमकं आपल्याला कशावर विचारल्या जातात, तर या ठिकाणी बघा आपल्याला वर्ड प्रॉब्लेम विचारल्या जातात त्या ठिकाणी बघा नंबर्सवर आधारित. त्यानंतर आपल्याला विचारल्या जातात त्या ठिकाणी फ्रॅक्शनवर आधारित. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला विचारल्या जाते एजशी रिलेटेड त्या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम विचारल्या जातात. त्यानंतर आपल्याला टाइम असेल, डिस्टन्स असेल आणि स्पीड असेल याच्यावर आधारित त्या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम विचारले जातात. त्यानंतर बघा आपल्याला विचारल्या जाते आर्टिकल्स अँड देअर कॉस्टवर आधारित. जसं काही खुर्च्यांची किंमत आणि काही टेबलची किंमत यांची जर किंमत मिळवली तर त्या ठिकाणी एखादी संख्या येते, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी विचारल्या जातात. आणि नेक्स्ट म्हणजे काय, शेवटचे आपल्याला जो टाइप विचारला जातो तो विचारला जातो जॉमेट्रिकल कंडिशनवर. त्यामध्ये आपल्याला एखादी डायग्राम देतात आणि त्या ठिकाणी त्याच्या कंडिशनवर आधारित आपल्याला काय विचारले जातात, वर्ड प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारल्या जातात. मग आता याच्यामध्ये नेमकं करायचं काय, जसं की सपोज आपल्याला काय करायचं बघा की आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल की दोन संख्यांची बेरीज त्या ठिकाणी 8 आहे, म्हणजे आपल्याला काय देतील, सम ऑफ टू नंबर किती आहे, 8 आहे आणि डिफरन्स ऑफ नंबर इज 4. मग त्या ठिकाणी बघा आपण त्याला अशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे, डिफरन्स कितीचा आहे म्हणलं आपण, 4चा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला नेमकं करायचं काय, तर या ठिकाणी बघा दोन संख्या दिल्या होत्या, दोन संख्यांची बेरीज त्या ठिकाणी 8 दिली आणि त्या दोन संख्येतील फरक त्या ठिकाणी कितीचा दिला होता, 4 दिला होता. म्हणजे यामधल्या ज्या दोन क्वांटिटी आहेत त्या कोणत्या आहेत, नंबर आहेत. मग त्या ठिकाणी आपण ज्या नंबरला कन्सिडर केलं त्या ठिकाणी आपण काय म्हणलं की पहिली जी संख्या असेल ती x असेल आणि दुसरी जी संख्या असेल ती काय असेल, y असेल आणि त्यांची बेरीज त्या ठिकाणी बघा किती असेल, 8 असेल. ही झाली होती आपली पहिली कंडिशन. त्यानंतर दुसरी कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी काय दिली होती, त्यांच्यामधला फरक म्हणजे काय केलं, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि ती किती येते, 4 येते. ही दिली आपल्याला दुसरी कंडिशन. म्हणजे आता तुम्हाला थोडंसं कळालंच असेल की आपल्याला वर्ड प्रॉब्लेम मध्ये दोन क्वांटिटी त्या ठिकाणी काय करावं लागेल, असाइन करावं लागेल व्हेरिएबलनं. जसं या ठिकाणी दोन संख्या कोणत्या दाखवल्या आपण, x आणि y. त्यानंतर दोन कंडिशन वरून आपल्याला काय मिळणार आहे, सायमल्टेनियस इक्वेशन. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे, त्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे आणि जे आन्सर आलं ते काय असणार आहे, आपलं त्या ठिकाणी सोल्युशन असणार आहे. तर कोणत्या स्टेपला आपण नेमकं फॉलो केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये बघा की पहिली गोष्ट तर एक की जोही क्वेश्चन दिला त्याला केअरफुली रीड करायचं. काय करायचं, केअरफुली रीड करायचं आणि ज्या दोन अननोन क्वांटिटीज आहेत, जसं यामध्ये आपण बघितलं होतं की दोन संख्या होत्या आणि दोन संख्येला आपण काय कन्सिडर केलं होतं, x आणि y. तशा अननोन क्वांटिटी आपल्याला शोधायच्या आहेत आणि त्यांना काय करायचंय, व्हेरिएबलने त्या ठिकाणी काय करायचंय, असाइन करायचंय. नेक्स्ट काय करायचं बघा, ज्या जॉमेट्रिकल कंडिशन असतील किंवा कंडिशन असतील त्या आपल्याला काय करायच्या त्या ठिकाणी यूज करायच्या. जसं आधीच्या याच्या आपण मध्ये आपण काय ऍड केलं होतं, दोन संख्यांची बेरीज म्हणून त्या ठिकाणी काय लिहिलं होतं, x प्लस वाय आणि दोन संख्येतील फरक मग त्या ठिकाणी काय लिहिलं होतं, x मायनस वाय. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कंडिशन यूज करायचे आहेत, दोन इक्वेशन मिळवायचे आहेत. त्यानंतर जे इक्वेशन आले त्याला काय करायचंय, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचंय, ज्याच्यामध्ये आपण 4 पैकी कोणतीही एक मेथड त्या ठिकाणी काय करू शकतो, यूज करू शकतो. आणि नेक्स्ट म्हणजे काय, त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरून काय मिळणार आहे, सोल्युशन मिळणार आहे. मग अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, वर्ड प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं पाहिजे. ज्याच्यामधला बघा पहिला आपला टॉपिक असणार आहे, ज्याच्यामध्ये बघा वर्ड प्रॉब्लेम आपल्याला विचारले जाणार आहेत नंबर्सवर आधारित. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर सुरुवातीला आपल्याला कळालं पाहिजे की कोणतीही दोन अंकी संख्या असेल, कोणतीही 2 डिजिट नंबर, जर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलं, जसं या ठिकाणी घेतले आपण बघा 52, तर हा जो 2 नंबर आहे याला म्हणतो आपण युनिट्स प्लेस आणि हा जो ठिकाणी आहे या ठिकाणाला म्हणतो आपण टेन्स प्लेस. आणि याला जर लिहिण्याचा प्रयत्न केला एक्सपांडेड फॉर्म मध्ये तर याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, 10 into 5 प्लस त्या ठिकाणी काय लिहिले, 2 लिहिले. परत एक एक्झाम्पल बघा, एक नंबर घेतला आपण 84, याला जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपण याला लिहू शकतो 10 into 8 प्लस 4. परत एक नंबर बघू, या ठिकाणी जर 95 असतील तर याला काय लिहिणार बघा, 10 into 9 प्लस त्या ठिकाणी काय लिहिणार, 5. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणतीही दोन अंकी संख्या लिहायची असेल तर त्याला कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, 10 into ज्या ठिकाणी तुमचा 10 प्लेसचा नंबर आहे तो नंबर प्लस त्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, युनिट प्लेसचा नंबर. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला कळालं की कोणताही 2 डिजिट नंबर असेल,
कोणतीही 2 अंकी संख्या असेल तर त्याला काय लिहिता येते 10 इंटू 10 प्लेस प्लस त्यानंतर युनिट्स प्लेस चा त्या ठिकाणी काय लिहावं लागतो आपल्याला डिजिट लिहावा लागतो. अशा पद्धतीनं 2 डिजिटला आपण काय करू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. मग आता तुम्हाला कळालं असेल की 2 अंकी संख्या असेल तर त्यामध्ये 2 अंक असणारे, एक असणारे युनिट प्लेस आणि एक असणारे टेन्स प्लेस. मग आता आपल्याला कळायला पाहिजे की 2 क्वांटिटी कोणत्या आहेत, एक युनिट प्लेस आणि एक कोण आहे टेन्स प्लेस. मग युनिट प्लेसला त्या ठिकाणी आपण काय कन्सिडर करू शकतो, त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी x हा अंक आहे आणि टेन्स प्लेसला कोणता आहे y अंक आहे. मग जी संख्या मिळणार आपल्याला 2 डिजिट नंबर जो मिळणार तो काय मिळणार त्या ठिकाणी 10y प्लस x अशा पद्धतीने आपल्याला काय मिळणार आहे नंबर मिळणार आहे. आता जर अंकांची अदला बदल केली म्हणजे या ठिकाणी काय केलं डिजिट इंटरचेंज केले तर त्या ठिकाणी नंबर काय मिळणार बघा आपल्याला यांची जागा बदलणार. या ठिकाणी x येणार आणि या ठिकाणी काय येणार y येणार. मग जो नवीन नंबर मिळेल ज्याला आपण म्हणतो न्यू नंबर तो काय मिळणार बघा 10 इंटू x प्लस त्या ठिकाणी काय मिळणार y. म्हणजे या ठिकाणी बघा x आणि y ची जी जागा होती ती काय झाली इंटरचेंज झाली. तर याच पद्धतीनं बघा 2 डिजिट नंबरवर आपल्याला काय विचारल्या जातात क्वेश्चन विचारल्या जातात. यानंतरचं एक्झाम्पल बघा बोर्डवर आपल्याला की जे बोर्डच्या पेपरमध्ये विचारल्या गेलेले आणि त्या ठिकाणी ते बघा एकूण आपल्याला 3 मार्क साठी त्या ठिकाणी विचारले गेलेले आणि तो क्वेश्चन आला होता बघा जुलै 22 मध्ये. मग या ठिकाणी बघा आता क्वेश्चन मध्ये नेमकं आपल्याला काय विचारलेले क्वेश्चन केअरफुली रीड करायचा. जसं याच्यामध्ये बघा अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज ऍड अप टू 143 म्हणजे एक 2 अंकी संख्या आहे त्यांच्या अंकांची जर अदला बदल केली म्हणजे मूळ संख्या आणि जी नवीन संख्या मिळाली यांची जर बेरीज केली तर त्या ठिकाणी येते 143 ही झाली तुमची पहिली कंडिशन. त्यानंतर बघा तुम्हाला काय दिलेलं आहे इन द गिव्हन नंबर द डिजिट इन युनिट प्लेस. युनिट प्लेसला जो अंक आहे हा काय म्हणते इज 3 मोर दॅन द डिजिट इन टेन्स प्लेस. युनिट प्लेसचा जो अंक आहे तो टेन्स डिजिट्स पेक्षा कितीनं मोठा आहे 3 कसा आहे मोठा आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं फाइंड ओरिजिनल नंबर. आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं ओरिजिनल नंबर फाइंड करायला सांगितलं. आता तुम्हाला आधीच्या माहितीप्रमाणे सांगितलं होतं की 2 अंकी संख्या जर असेल तर त्या ठिकाणी काय कन्सिडर करायचं बघा अशा पद्धतीनं की त्याच्या युनिट प्लेसला x असेल आणि त्याच्या टेन्स प्लेसला काय असेल y असेल. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं वाक्यामध्ये लिहायचं द डिजिट इन युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस आर x अँड y रिस्पेक्टिव्हली. मग आपण अशा पद्धतीनं लिहिलं. मग तो जो नंबर असेल तो 2 डिजिट नंबर असेल तर तो काय मिळणार आपल्याला त्या ठिकाणी 10y प्लस x हा नंबर आपल्याला मिळणार आहे. मग आता जर इंटरचेंज केले त्या ठिकाणी त्यांचे अंक म्हणजे या ठिकाणी इंटरचेंज द डिजिट तर न्यू नंबर जो आपल्याला मिळणार तो काय मिळणार बघा 10x प्लस त्या ठिकाणी काय y. या कंडिशन आपण काय केल्यात कन्सिडर केल्यात. आता पहिली कंडिशन आपल्याला काय दिलेली बघा दोघांची ऍडिशन म्हणजे ओल्ड नंबर आणि न्यू नंबर यांची ऍडिशन त्या ठिकाणी किती दिलेली आपल्याला 143. मग या ठिकाणी पहिली कंडिशन आपण लिहिणार कंडिशन 1. यामध्ये काय दिले आपल्याला बघा ओरिजिनल नंबर प्लस त्या ठिकाणी काय न्यू नंबर आणि यांची ऍडिशन किती दिली बघा आपल्याला 143. मग आता या ठिकाणी ओरिजिनल नंबर लिहा प्लस न्यू नंबर लिहा. तर ओरिजिनल नंबर या ठिकाणी बघा काय आहे 10y प्लस x. न्यू नंबर काय आहे त्या ठिकाणी 10x प्लस y इज इक्वल टू 143. त्यानंतर बघा x प्लस 10x या ठिकाणी काय होणार 11x. त्यानंतर 10y प्लस y त्या ठिकाणी काय होणार 11y इज इक्वल टू 143. त्यानंतर या इक्वेशन मध्ये बघा प्रत्येक नंबर डिव्हिजिबल आहे त्या ठिकाणी 11 न. म्हणून या ठिकाणी काय करणार आपण डिवाइड बाय 11. जर 11 न डिवाइड केलं तर इक्वेशन काय मिळणार बघा आपल्याला x प्लस y इज इक्वल टू 13 आणि याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट. तर या ठिकाणी 143 ला जर आपण त्या ठिकाणी 10 न त्या ठिकाणी 11 न जर डिवाइड केलं तर त्या ठिकाणी किती मिळणार आपल्याला 13. नेक्स्ट बघा सेकंड कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी काय दिली सेकंड कंडिशन काय म्हणतो या ठिकाणी बघा की जे युनिट प्लेसला डिजिट आहे तो कितीनं जास्त आहे 3 न जास्त आहे कोणापेक्षा टेन्स प्लेस मध्ये जो अंक आहे त्याच्यापेक्षा. मग या ठिकाणी काय लिहिणार बघा युनिट प्लेसला कोण आहे x. त्यानंतर बघा कितीनं जास्त आहे
3 कोणापेक्षा, जो टेन्स प्लेसला अंक आहे त्याच्यापेक्षा. या ठिकाणी बघा मोर शब्द आला, मोर शब्द आला, इन्क्रीज शब्द आला, ग्रेटर शब्द आला, त्या ठिकाणी काय वापरायचं, प्लस वापरायचं. रिड्यूस आला, डिक्रीज आला, त्यानंतर लेस दॅन शब्द आला, त्यावेळेस काय वापरायचं, मायनस वापरायचं. मग या ठिकाणी बघा आता हे प्लस वाय इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस वाय. मग या ठिकाणी बघा हे झालं आपलं सेकंड इक्वेशन, याला देणार इक्वेशन नंबर सेकंड. त्यानंतर हे दोन्ही इक्वेशन काय करणार आपण, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार. मग या ठिकाणी काय करणार, वाय ला इलिमिनेट करणार. मग या ठिकाणी काय लिहिणार, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. जर या ठिकाणी ऍडिशन केली तर बघा काय मिळणार, x प्लस वाय इज इक्वल टू 13 इक्वेशन फर्स्ट, x मायनस वाय इज इक्वल टू 3 इक्वेशन सेकंड. या ठिकाणी जर ऍडिशन केली x प्लस x किती होणार, 2x होणार, प्लस वाय मायनस वाय काय होणार, कॅन्सल, आणि 13 आणि 3 त्या ठिकाणी किती होणार, 16. त्यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, x ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती मिळणार आपल्याला, 16 भागीला 2 किती मिळणार, 8. आलेली व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये काय करणार आपण, पुट करणार. मग या ठिकाणी काय लिहिणार बघा, पुट x इज इक्वल टू त्या ठिकाणी 8 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण काय करताय, पुट करताय. तर या ठिकाणी बघा काय येणार, 8 प्लस वाय इज इक्वल टू 13 प्लस 8 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस. मग या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, y इज इक्वल टू 13 मायनस 8 म्हणजे y ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, 5. म्हणजे या ठिकाणी आपण 2 अंक फाइंड केले. आता आपल्याला ती संख्या जर फाइंड करायची असेल मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, पुट करावं लागेल 2 डिजिट नंबर. तर तो काय होता, आपण काय कन्सिडर केला होता, तर तो होता बघा 10y प्लस x. मग या ठिकाणी काय लिहायचं बघा, 10y प्लस x. तर 10 इंटू y ची व्हॅल्यू काय आली, 5 प्लस त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आली, 8. 10 5 50 अधिक 8, त्या ठिकाणी तो नंबर जो येणार होता तो कोणता येणार होता, 58. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. यानंतर बघा की आपल्याला क्वेश्चन कशावर आधारित विचारला जातो, तर तो विचारला जातो बघा त्या ठिकाणी फ्रॅक्शन वर आधारित विचारला जातो. मग फ्रॅक्शन मध्ये नेमकं काय असते, तर फ्रॅक्शनला त्या ठिकाणी असते बघा न्यूमरेटर. काय असते, न्यूमरेटर, आणि खाली काय असते त्या ठिकाणी, डिनोमिनेटर. म्हणजे वरती असते त्या ठिकाणी अंश आणि खाली त्या ठिकाणी काय असते, छेद. अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. मग फ्रॅक्शनवर आधारित जर क्वेश्चन असेल तर डायरेक्ट न्यूमरेटरला x कन्सिडर करा आणि डिनोमिनेटरला काय कन्सिडर करा, y करा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतो, फ्रॅक्शन नंबर मिळतो. चला तर फ्रॅक्शनवर आधारित क्वेश्चन कसा विचारला गेलेला आहे, तर क्वेश्चन विचारला गेला बघा मार्च 21 मध्ये, आणि 3 मार्क्ससाठी त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारला होता. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. याचा जो डिनोमिनेटर आहे मधला, फ्रॅक्शन मधला जो डिनोमिनेटर आहे काय 4 न जास्त आहे, कोणाच्या, ट्वाइस इट्स न्यूमरेटर, त्याच्या न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा किती न जास्त आहे, 4 न जास्त आहे. नेक्स्ट बघा आपल्याला काय दिलेलं आहे, डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम द न्यूमरेटर. तुमचा डिनोमिनेटर काय बनतो, 12 पट बनतो, कोणाच्या, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर रिड्यूस बाय 6. जर 6 न रिड्यूस केला तर आपल्याला काय विचारलं, फाइंड द फ्रॅक्शन. आता याच्यामध्ये कन्सिडर काय करायचं की लेट द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर हे आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागणार आहेत, आर x अँड y रिस्पेक्टिव्हली. तर त्या ठिकाणी बघा आपला जो फ्रॅक्शन नंबर बनणार आहे, फ्रॅक्शन, तर न्यूमरेटर काय कन्सिडर केलं, x, आणि डिनोमिनेटर काय कन्सिडर केलं, y. आता या ठिकाणी बघा पहिली कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर आपल्याला दिलेले बघा डिनोमिनेटर. या ठिकाणी लिहू बघा आपण, डिनोमिनेटर काय दिलेलं आहे बघा आपल्याला दिलेलं आहे 4 न जास्त आहे. मग या ठिकाणी काय लिहिले, +4 लिहिले. त्यानंतर काय, ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे 2 टाइम्स त्या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला, न्यूमरेटर. तर त्या ठिकाणी काय करायचं बघा, 2 टाइम दिलं तर मल्टिप्लाइड बाय 2, 3 टाइम दिलं तर मल्टिप्लाइड बाय 3. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, लिहायचंय. मग या ठिकाणी बघा डिनोमिनेटरला काय कन्सिडर केलं आपण, y इज इक्वल टू 2 ॲज इट इज. न्यूमरेटर काय कन्सिडर केलं त्या ठिकाणी, x प्लस त्या ठिकाणी काय येणार, 4. आता याला काय करायचं, ax प्लस by इज इक्वल टू c मध्ये लिहायचं. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा हे प्लस y तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, -y. त्यानंतर +4 इकडे आल्याच्या नंतर काय होणार, -4. याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता काय म्हणते बघा, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधून आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी 6 मायनस करायचे. मग या ठिकाणी काय करणार बघा आपण, जर न्यूमरेटर रिड्यूस केला आपण, रिड्यूस केला बाय 6 न,
पहिला किती होता आपला त्या ठिकाणी x, तर नवीन किती बनणार बघा त्या ठिकाणी x मायनस 6. सेम डिनॉमिनेटर जर रिड्यूस केला आपण बाय किती न 6 न, तर तो किती बनणार त्या ठिकाणी y मायनस 6. पहिले होता y, आता 6 न कमी केला तर किती बनला y मायनस 6. आता सेकंड कंडिशन बघा या ठिकाणी काय दिली, सेकंड कंडिशन की तुम्ही ज्या वेळेस न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधून 6 मायनस करणार तर तुमचा जो न्यूमरेटर आहे त्या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं, सॉरी डिनोमिनेटर काय दिलेलं बघा 12 टाइम द न्यूमरेटर. जर तुम्ही 6 मायनस केले न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मधून तर तुमचा जो डिनोमिनेटर बनणार तो बघा किती टाइम्स बनत आहे 12 टाइम्स बनत आहे कोणाच्या न्यूमरेटरच्या. मग या ठिकाणी बघा डिनोमिनेटर काय होईल तुमचा 6 मायनस केल्याच्या नंतर y मायनस 6 12 इंटू त्या ठिकाणी काय येणार तुमचा न्यूमरेटर x मायनस 6. आता या ठिकाणी काय करणार आपण कॅल्क्युलेशन y मायनस 6 ऍज इट इज. त्यानंतर बघा 12 इंटू x 12x आणि बार सकम त्या ठिकाणी किती होतात वजा 72 त्या ठिकाणी होतात. त्यानंतर बघा या प्लस y ला आपल्याला तिकडे पाठवायचं म्हणजे काय होणार बघा 12x मायनस त्या ठिकाणी काय होणार y. त्यानंतर बघा हे मायनस 72 इकडे आल्याच्या नंतर काय होणार प्लस, मग काय मिळणार बघा 72 मायनस त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 6. मग या ठिकाणी बघा काय बनणार 12x मायनस y. 72 मधून 6 गेले तर त्या ठिकाणी किती राहणार 66. हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. तर त्या ठिकाणी बघा आता आपल्याला काय करावं लागेल इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड त्या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावं लागेल, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला y इलिमिनेट करता येतो, ज्यामध्ये बघा इक्वेशन सेकंड मधून इक्वेशन फर्स्ट काय करणार आपण सबस्ट्रॅक्ट करणार. मग या ठिकाणी लिहिणार आपण बघा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. तर सेकंड इक्वेशन लिहून घ्या. या ठिकाणी येणार 12x मायनस y इज इक्वल टू 66. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. त्यानंतर बघा फर्स्ट इक्वेशन काय आपलं 2x मायनस y इज इक्वल टू त्या ठिकाणी किती आहेत बघा -4. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहावं लागणार आहे. नेक्स्ट आता काय करायचं सबट्रॅक्शन म्हणजे काय, खालच्या इक्वेशनचे साइन त्या ठिकाणी काय करावं लागतील चेंज. या ठिकाणी येणार मायनस, या ठिकाणी येणार प्लस आणि या ठिकाणी पण काय येणार परत प्लस. त्यानंतर बघा 12x वजा 2x त्या ठिकाणी किती होणार 10x. त्यानंतर बघा मायनस y प्लस y त्या ठिकाणी काय होणार कॅन्सल आणि त्या ठिकाणी बघा 66 अधिक 4 त्या ठिकाणी किती होणार 70. त्यानंतर बघा हे 10 इकडं काय तर मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड, म्हणजे त्या ठिकाणी जर भागाकार केला तर x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 7 मिळाली. आलेली व्हॅल्यू आपण काय करणार या इक्वेशन मध्ये पुट करणार. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन त्या ठिकाणी काय फर्स्ट. तर या ठिकाणी जर पुट केलं बघा 2 इंटू 7 मायनस y इज इक्वल टू -4. त्यानंतर 7 दोन्ही किती होणार 14 मायनस y तिकडे गेले ते होणार प्लस y -4 इकडे आले तर काय होणार त्या ठिकाणी +4. त्या ठिकाणी y ची व्हॅल्यू बघा 14 आणि 4 त्या ठिकाणी किती मिळणार आपल्याला 18. मग या ठिकाणी बघा x म्हणजे न्यूमरेटर फाइंड केला जो किती आला 7. त्यानंतर आपण डिनोमिनेटर फाइंड केला तो किती आला 18. म्हणजे याचा अर्थ आपला जो फ्रॅक्शन बनणार तो बनणार बघा 7/18. हा आपल्याला काय मिळणार आहे त्या ठिकाणी फ्रॅक्शन मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे सॉल्व्ह केलं पाहिजे. नेक्स्ट शेवटचा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो बघा एजशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे की हाही क्वेश्चन बघा मार्च 22 मध्ये 3 मार्क साठी आपल्याला विचारला गेलेला आहे. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. म्हणजे काय दिलेलं आपल्याला मनीष आणि सविताच्या वयाची बेरीज त्या ठिकाणी किती दिलेली आहे 31 दिलेली आहे. त्यानंतर बघा मनीषचं एज 3 वर्षाआधी काय होतं वाज 4 टाइम्स द एज ऑफ सविता. 3 वर्षाआधी मनीषचं जे एज होतं हे सविताच्या वयाच्या किती पट होतं 4 पट होतं. तर त्यामध्ये आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं त्यांचं प्रेझेंट एज. मग या ठिकाणी आपण कन्सिडर काय करणार की त्यांचं प्रेझेंट एज जे होतं हे काय होतं x आणि y होतं. मग या ठिकाणी बघा काय करणार की लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड त्या ठिकाणी कोण आहे सविता आर x अँड y रिस्पेक्टिव्हली. त्यांचं एज काय कन्सिडर केलं x आणि y रिस्पेक्टिव्हली कन्सिडर केलं. मग या ठिकाणी बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन, ज्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन काय दिली आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज किती दिली 31. मग या ठिकाणी बघा मनीषचं एज किती आहे x, त्यानंतर सविताचं वय किती आहे y आणि यांची बेरीज त्या ठिकाणी किती दिलेली आपल्याला 31. म्हणून याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट. नेक्स्ट बघा आता काय म्हणते मनीष एज 3 इयर्स अगो 3 वर्षाआधी.
मग मनीषचं पण एज काढावं लागलं आपल्याला, अजून कोणाचं काढावं लागेल, सविताचं पण. मग या ठिकाणी लिहिणार 3 years ago मनीष एज. प्रेझेंट एज किती आहे मनीषचं, तर यक्स आहे, तर 3 वर्ष आधी किती होणार आहे, यक्स मायनस 3 इयर. नेक्स्ट सविताचं त्या ठिकाणी बघा, सविताचं प्रेझेंट एज त्या ठिकाणी किती आहे, वाय. मग 3 वर्ष आधी किती होणार, त्याच्यामधून आपल्याला 3 काय करावे लागतील, मायनस करावे लागतील. नेक्स्ट बघा, आता जी आपली सेकंड कंडिशन आहे जी आपल्याला दिलेली आहे, तर या ठिकाणी लिहिणार सेकंड कंडिशन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, मनीषचं जे एज होतं 3 वर्ष आधी हे सविताच्या किती पटे, 4 पटे. मग या ठिकाणी बघा मनीषचं 3 वर्ष आधी वय काय येणार, तर ते येणार यक्स मायनस 3. किती येणार, 4 टाइम्स कोणाच्या, सविताच्या. मग सविताचं 3 वर्ष आधी वय काय होणार, वाय मायनस 3. आता याला काय करणार बघा, सॉल्व. तर या ठिकाणी बघा काय येणार, 4 इंटू वाय 4y आणि 4 त्रिक त्या ठिकाणी किती होणार, 12. त्यानंतर बघा यक्स ऍज इट इज प्लस 4y इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस 4y. त्यानंतर बघा हे वजा 3 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, अधिक 3, म्हणजे वजा 12 अधिक 3 म्हणजे यक्स मायनस 4y. या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, मायनस 9. याला देणार इक्वेशन नंबर सेकंड. तर या ठिकाणी बघा पहिलं इक्वेशन भेटलं, दुसरं इक्वेशन भेटलं. या ठिकाणी आपण काय करू शकतो, यक्स ला इलिमिनेट करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. मग या ठिकाणी लिहिणार आपण सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. मग या ठिकाणी काय लिहिणार बघा, यक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. त्यानंतर काय लिहिणार बघा, यक्स मायनस 4y इज इक्वल टू मायनस 9. त्यानंतर या ठिकाणी काय करते आपण, सबस्ट्रॅक्शन म्हणजे साइन चेंज. तर या ठिकाणी काय केले, साइन अपोजिट केले. प्लस एक्स मायनस एक्स काय होणार, कॅन्सल. प्लस 1y 4y या ठिकाणी किती होणार, 5y आणि 31 आणि 9 किती होणार, 40. त्यानंतर 5 गुणिले तिकडे गेल्यावर भागिले. मग या ठिकाणी जर भाग दिला तर y ची व्हॅल्यू किती आली, तर त्या ठिकाणी आली 8. आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये काय करणार आपण, पुट करणार. मग या ठिकाणी काय लिहिणार, पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन फर्स्ट. तर या ठिकाणी बघा x प्लस y च्या जागी आपण काय लिहिणार, 8. म्हणजे या ठिकाणी लिहिणार x प्लस 8 इज इक्वल टू या ठिकाणी काय लिहिणार, 31. त्यानंतर बघा प्लस 8 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस. मग या ठिकाणी काय येणार बघा, 31 मायनस 8. तर त्या ठिकाणी बघा किती येणार आपला आन्सर सांगा. जर 31 मधून जर 8 मायनस केले तर त्या ठिकाणी बघा किती येणार आपलं, 23 आन्सर येणार. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार आहे, वर्ड प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला लागणार आहेत आणि अशा पद्धतीनेच त्या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल कन्सिडर करायला लागणार आहेत. तर आजच्या या व्हिडिओला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या जवळील मित्रांना काय करा, शेअर करा. धन्यवाद.